कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काल दुसऱ्या अध्यायाचा आपला समारोप झालेला आहे. भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रथम अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुन शोकग्रस्त झालेला होता, रडत होता अर्जुन. आणि अर्जुनाने हा निश्चय केलेला होता की युद्ध करणं हे आपल्यासाठी काय आहे, पापाचं काम आहे, पापाचं. आणि ते पाप आपण करू नये, म्हणजे युद्ध करू नये हा निश्चय अर्जुनाने करून रथाच्या खाली जाऊन बसला होता, धनुष्यबाणाचा त्याग केला होता. मग अशा रडत असलेल्या त्या अर्जुनाला भगवान परमात्मा उपदेश करत आहेत. आणि तो उपदेश दुसऱ्या अध्यायापासून काय आहे, प्रारंभ आहे. भगवंतांनी सांगितलं कुतस्त्व आकश्मलमिदं विषमे समुपस्थितम. अर्जुना, त्या विषम परिस्थितीमध्ये युद्धभूमीमध्ये उचित नसणारं हे नपुसकपणा, दया तुझ्या अंतकरणामध्ये कशी निर्माण झाली, असं म्हणून भगवंताने उपदेशाला सुरुवात केली. आणि भगवंताने सांगितलं क्लैब्यम मास मगमह, तो या नपुंसकतेला प्राप्त होऊ नको, युद्ध करण्यासाठी तयार हो. परत अर्जुनाने प्रश्न केला कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. भगवंता, हे द्रोणाचार्य भीष्माचार्य माझे गुरु समान आहे, त्यांच्यावर मी बाण कसा चालवू, बाणाने त्यांच्यासोबत मी कसा युद्ध करू, ते माझे गुरु आहे, पूजनीय आहे. असं सांगून युद्ध करणं श्रेष्ठ आहे की युद्ध न करणं श्रेष्ठ आहे देवा मला कळत नाही. मी जिंकणार आहे की कौरव जिंकणार आहे हे सुद्धा मला कळत नाही. म्हणून अत्यंत मूढ चित्त झालेला मी देवा तुला शरण आलेला आहे, तू मला काय कर, उपदेश कर. असं म्हणून अर्जुन देवाला शरण आला. आणि मग देवाने अशोचानन व शोचस्त्वम पासून उपदेश करण्याला सुरुवात केली. अर्जुना, जे शहाणे माणसं असतात ते मेलेल्या विषयी शोक करत नाही आणि न मेलेल्या विषयी सुद्धा शोक करत नाही, म्हणून तुला शोक करणं योग्य नाही. असं सांगून कोणत्या कोणत्या प्रकारे शोक करणं योग्य नाही ते सांगितलं. अर्जुना, तू आत्मदृष्टीने जर पाहिलं, भीष्माचार्यांच्या आत्म्याला तू भीष्म म्हणत असशील तर मग भीष्माचार्याचा आत्मा कधी मरणारच नाही, कारण आत्मा अमर असतो. म्हणून तुला शोक करणं योग्य नाही. अर्जुना, त्यांच्या जीवदृष्टीने जरी पाहिलं तरी सगळे जीव मात्र अगोदर अव्यक्त स्थितीमध्ये असतात, मधल्या काळात व्यक्त स्थितीला येतात आणि परत आपल्या आपल्या अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात. त्या दृष्टीने सुद्धा शोक करणं योग्य नाही. आणि त्यानंतर भगवंताने देहदृष्टीने सांगितलं अर्जुना, भीष्माचार्यांच्या शरीराला जर तू भीष्माचार्य म्हणत असशील तर तू मारलं नाही तरी सुद्धा ते एक दिवस मरणारच आहे, म्हणून त्यांच्या शरीराकरता शोक करणं तुला योग्य नाही. आणि आत्मा तर मरतच नाही, म्हणून कोणत्याही प्रकारे जरी पाहिलं. आणि परत भगवंताने सांगितलं स्वधर्ममपि चावेक्ष, तुझ्या स्वधर्माच्या दृष्टीने पाहिलं तरी तुझा शोक करणं योग्य नाही, कारण क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं आणि तो युद्ध करण्याचा धर्म तू पालन केला पाहिजे. परत अर्जुनाला सांगितलं अर्जुना, जर तू युद्ध केलं नाही
तर अकीर्तिम चापी भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम, सगळे लोक तुझी निंदा करतील, अशुभ वचन बोलतील. अर्जुन सगळा काय आहे, मित्र आहे, अर्जुनाने युद्ध केलं नाही, पाप्याचा नाश केला नाही असं म्हणून तुझी निंदा करतील. आणि अर्जुना, हे तुझ्या समोरचे जे आहे, तू पळण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते पळू देणार नाही. ते धरोने अवकाळा करीती, तुझी अवकाळा करतील, फजिती करतील. आणि जरी यांच्या हातातून तू सुटून गेला तर हे असं म्हणणार नाही की अर्जुनाला दया निर्माण झाली म्हणून अर्जुन गेला. हे सगळेच तुझी काय करतील, निंदा करतील. कौरव तुझी निंदा करतील. ते म्हणतील, हे म्हणती बिहाला, हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हाशी बिहाला, अर्जुन गेला पळून, अर्जुन आम्हाला घाबरला, असं म्हणून तुझी काय करतील, निंदा करतील. म्हणून अर्जुना, या ठिकाणी तू युद्ध कर. आणि युद्ध करत असताना हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, मेला तर तू सरळ स्वर्गाला जाशील, आणि युद्धामध्ये जिंकला तर पृथ्वीचं राज्य सगळं तुला भोगण्यासाठी मिळेल असं सांगितलं. सुख दुःखे समे कृत्वा. मग भगवंताने सांख्य योग सांगितला, ज्ञान योग सांगितला. ज्ञान योग सांगितल्यानंतर भगवंताने कर्मयोग सांगितला. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतं, ज्ञानापेक्षा कर्म कनिष्ठ असतं, म्हणून कर्मयोग सांगितला. कर्मयोगामध्ये मनुष्य विषयाला काय करत नाही, स्पर्श करत नाही, ते सांगितलं. विषयाची संगती केल्यानंतर कसं पतन होतं हे 2-4 श्लोकामधून भगवंताने सांगितलं आहे. आणि त्यानंतर विषयांचं नियमन करणारा, इंद्रियाचं नियमन करणारा जो महात्मा आहे, त्या महात्म्याला कोणती स्थिती प्राप्त होते त्याचं वर्णन सुद्धा भगवंताने केलेलं आहे. आणि हे करत असताना अर्जुनाने प्रश्न केला, स्थितप्रज्ञ कोण आहे, कसा दिसतो, कसा चालतो, मी कसा ओळखायचा. आणि भगवंताने काही श्लोकामधून त्याचं उत्तर दिलं, स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो. त्याने अंतकरणातील सगळ्या इच्छा फेकून दिल्या, आतून बाहेरून जो मोकळा झालेला आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये कोणाविषयी द्वेष राहिला नाही, मत्सर राहिला नाही, किंवा ज्याच्या अंतकरणामध्ये भय राहिला नाही, असा जो आतून बाहेरून निर्माण झालेला पुरुष आहे, तो पुरुष म्हणजे कोण असतो, स्थितप्रज्ञ असतो. असं स्थितप्रज्ञाचं लक्षण पूर्ण करून शेवट भगवंतांनी ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलं आहे. अर्जुना, या महात्म्यांना जी स्थिती प्राप्त झाली तिला ब्राह्मी स्थिती म्हणतात. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अर्जुना, ही जी स्थिती आहे ती स्थिती कोणती आहे, ब्राह्मी स्थिती आहे. याच्यामध्ये अंतकाळी जरी मनुष्य स्थित झाला तरी सुद्धा तो परब्रह्माला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो, भगवंता जवळ तो जाऊन प्राप्त होतो. याच्यावर टीका करत असताना परत ज्ञानोबरायांनी सांगितलं की भगवंताने अर्जुनाला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगितलं. कर्म कनिष्ठ आहे, ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे असं समजावून सांगितल्यानंतर अर्जुनाच्या चित्तामध्ये आनंद झालेला आहे. आणि आनंद कशासाठी झाला, ज्ञानोबराय वर्णन करतात, जे कर्म जात आगवे येथ निराकरले देवे तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. अर्जुनाला वाटायला लागलं आता देवाने ज्ञान श्रेष्ठ सांगितलं, कर्म कनिष्ठ सांगितलं, आणि युद्ध करणं काय आहे, कर्मच आहे, आणि कर्म कनिष्ठ आहे म्हणजे युद्ध करणं कनिष्ठ आहे, युद्ध करणं चांगलं नाही असा त्याचा अभिप्राय झाला. आणि माझं जे मत होतं युद्ध करू नये त्या मतानुसारच आता देवाने मत मांडलेलं आहे. म्हणून अर्जुनाला आनंद झाला. आणि मग चांगले मनामध्ये एक शंका घेऊन चांगल्या प्रकारे अर्जुन आता प्रश्न करणार आहे. तो प्रसंग ज्ञानोबराय म्हणतात फारच सुंदर आहे. आणि जो धर्माचा आगर आहे, विवेकरूपी अमृताचा तो काय आहे, सागर आहे, सागर. आणि तेथ निरूपिता होईल श्री अनंत भगवान. तो अध्यायाला आता काय करत आहे, सुरुवात करत आहे. आणि 3ऱ्या अध्यायाचा पूर्वपीठिका, 3ऱ्या अध्यायाचा प्रारंभ म्हणूनच, प्रस्तावना म्हणूनच भगवंताने अगोदर काय सांगितलंय, ब्राह्मी स्थिती सांगितली. आणि ज्ञानोबरायांनी त्याच्यावर जी शंका घेतली की अर्जुनाच्या मनामध्ये आता आनंद झालेला आहे, अर्जुनाला आता शंका निर्माण होणार आहे, आणि ती शंकेमुळे अर्जुन प्रश्न करणार आहे, हे 3ऱ्या अध्यायाची सुरुवातच आहे. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिशिले कृपानिधी. ज्ञानोबराय वर्णन करतात की 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ होत आहे, त्या अगोदर भगवंत बोलणार, तर भगवंताच्या बोलण्याच्या अगोदर अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. शेवटला सांगितलं ज्ञानोबरायांनी, आता प्रश्न करील भला चमत्कारोनी,
चांगल्या प्रकारे अर्जुन प्रश्न करणार आहे हे सांगून दुसऱ्या अध्यायाची समाप्ती केली आणि तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभीच अर्जुन प्रश्न विचारत आहे. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. अर्जुन वाच, अर्जुन बोलत आहे, हे देवा जनार्दन, हे जनार्दना, ते मतः, तुझ्या मतानुसार, तुझ्या मतामध्ये तुझी अशी मान्यता आहे की कर्मणः बुद्धी जायसी, कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान काय आहे, श्रेष्ठ आहे. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्म कनिष्ठ आहे, असं जर तुझं मत असेल तर केशव, हे केशवा, माम घोरे कर्मणी किम नियोजयसी, घोर अशा कर्मामध्ये, युद्धासारख्या कर्मामध्ये तुम्हाला का प्रयुक्त करतो? तूच काय सांगत आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे अर्जुना, कर्म कनिष्ठ आहे, मग युद्धासारखं कनिष्ठ कर्म मला तू का करायला लावतो देवा? माझं तर तेच मत आहे, युद्ध करणं चांगलं नाही. ज्ञानोबा टीका करतात, मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिशिले कृपानिधी. मग ऐका, त्यानंतर ऐका, मग शब्दाचा अर्थ नंतर, दुसरा अध्याय संपल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात तुम्ही ऐका. काय? अर्जुने म्हणितले, अर्जुन देवाला बोलत आहे. काय म्हटला अर्जुन? देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिशिले कृपानिधी. हे देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही जे सांगितलं, जे वाक्य बोलिले ते हे कृपानिधी म्या निके परिशिले. देवा मी ते चांगल्या प्रकारे ऐकलं आहे. परिशिले म्हणजे ऐकलं आहे, चांगल्या प्रकारे मी ऐकलं. तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये जे जे सांगितलं ते मी चांगलं चित्त देऊन ऐकलं आहे. तुम्ही काय सांगितलं, सुरुवात कुठून केली, शेवट कुठं केला, मध्ये काय सांगितलं, तुमच्या सांगण्याचा अभिप्राय काय आहे, असं सगळा विचार करून मी ते काय केलं आहे, श्रवण केलं आहे, चांगल्या प्रकारे ऐकलं. कृपानिधी, ज्ञानोबरायांनी कृपानिधी शब्द वापरला. देवा तुम्ही कृपानिधी आहात, कृपेचे सागर आहात. सागर, निधी म्हणजे ठेवा, गुप्त ठेव्याला निधी म्हणतात. तर तुम्ही कृपेचे सागर आहात, कृपेचा तुम्ही निधी आहात. भगवंताजवळ अमर्याद कृपा आहे. भगवंताच्या कृपेला काय नाही, पार नाही, अंत पार नाही. त्याची कृपा अनंत आहे, अनंत. भगवंताजवळ 3 प्रकारच्या कृपा आहे. भगवंताजवळ 3 प्रकारच्या कृपा आहे. कृपेलाच शक्ती म्हणतात. कर्तुम, अन्यथा कर्तुम आणि अकर्तुम, अशा 3 प्रकारच्या कृपा भगवंताजवळ आहे. कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे, म्हणून त्याला कृपानिधी म्हणतात. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमुचा बंधू. नाटाच्या अभंगात सांगतात ना तुकोबाराय. देवा तू कृपा करुणा सिंधू, कृपेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे. देव कृपेचा सागर आहे, देव सगळ्यावर कृपा करतो. तर हे कृपानिधी, कृपेचे सागर असणाऱ्या देवा, तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिशिले, मी चांगल्या प्रकारे श्रवण केलेलं आहे. देवा दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही जेवढे सिद्धांत सांगितले तेवढे मी चांगल्या प्रकारे श्रवण केले आहे. प्रवचनात बसल्यासारखं नाही श्रवण केलं, काही धरायचं, काही सोडून द्यायचं, जेवढं लक्षात राहील तेवढं राहिलं, बाकीचं सोडून दिलं, तसं नाही देवा. चांगल्या प्रकारे मी श्रवण केलं. तिथं मला काय मिळालं, काय सिद्धांत समजला? तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐशे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे देवा तुझं जर असं निश्चित मत आहे, काय मत आहे देवाचं? तेथ म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म आणि करता हे पाहता उरेची ना. दुसऱ्या अध्यायाचं जर ज्ञान पाहायला गेलं, दुसऱ्या अध्यायामधील सिद्धांत पाहायला जर आपण गेलो, विचार जर केला, तर असं लक्षात येतं, कर्म आणि करता उरेची ना. कर्मही उरत नाही आणि करताही उरत नाही. ब्राह्मी स्थिती सांगितली. ब्राह्मी स्थिती कशाला म्हणतात? तर मीच ब्रह्म आहे असं ज्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, ती ब्राह्मी स्थिती आहे. आणि त्या ब्राह्मी स्थिती ज्याला प्राप्त होते तो आता देहाला मी मानत नाही.
तो देहाला मी मानत नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, तेथ कोण देहा ते सांभाळी. ज्याला ब्रह्मानंदाची टाळी लागलेली आहे, ब्रह्मानंद स्वरूप झालेला आहे, तो देहाला काय पाहणार आहे. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकाचे. तुकोबाराय म्हणतात मला देहाची चाड नाही, देहाला ते मी मानत नाही. मी देह आहे, मी शरीर आहे अशी भ्रांती त्यांच्या ठिकाणी नसते. मी ज्ञानेश्वर आहे, मी तुकाराम आहे, मी एकनाथ आहे असा भ्रम संतांच्या ठिकाणी नसतो. म्हणून करता त्या ठिकाणी उरत नाही. मी करतो असा त्यांना काय नसतो, अभिमान नसतो. जे काही केलं ते ईश्वराने केलेलं आहे, माझ्याकडून करून घेतलं असा भाव त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे कर्ता शिल्लक उरला नाही. आणि कर्ताच जर शिल्लक उरला नाही तर कर्मसुद्धा उरत नाही. कर्म कधी असतो, करणारा जर असेल तर कर्म, करणाराच नसेल तर कर्म कसं शिल्लक राहील. म्हणून ब्राह्मी स्थितीमध्ये असं असतं की कर्मही उरत नाही आणि कर्ताही उरत नाही. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे अनंता, हे भगवंता, असं जर तुझं निश्चित मत असेल की मनुष्याने ब्राह्मी स्थिती प्राप्त करावी आणि ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर कर्मही शिल्लक उरत नाही आणि कर्ताही शिल्लक उरत नाही, असं जर तुझं मत असेल तरी माते केवी श्री हरी मनुष्य पार्था संग्राम करी. ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता. ज्ञानोबाराय म्हणतात की अर्जुन देवाला म्हणायला लागला, देवा तुझं असं जर मत असेल की ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्म कनिष्ठ आहे, ब्राह्मी स्थिती प्राप्त करावी, कर्ता आणि कर्म हे शिल्लक उरू नये, असं जर तुझं मत असेल तरी हे श्रीहरी, हे भगवंता, माते, माते म्हणजे आई नाही, माते म्हणजे मला, केवी म्हणशी पार्था संग्राम करी. हे अर्जुना तू युद्ध कर असं मला तू का म्हणत आहे. युद्ध करणं म्हणजे कर्म आहे आणि कर्म तुझ्या दृष्टीने चांगलं नाही असं जर असेल तर तू मला या कर्मामध्ये का प्रवृत्त करतो. पार्था संग्राम करी ऐशे केवी म्हणशी असं तू का म्हणत आहे. अर्जुना उठ, हातामध्ये धनुष्य घे आणि युद्ध कर. उत्तिष्ठ उत्तिष्ठ उत्तिष्ठ, अर्जुना उठ आणि युद्ध कर असं तुम्हाला का म्हणतो. ये लाजशीना महाघोरी कर्मी सुता. ये महाघोरी कर्मी सुता, लाजशीना. अर्जुनाने देवाची लाजच काढली. आता अर्जुन म्हणतो देवा या महाघोर कर्मामध्ये, विनाश करणाऱ्या कर्मामध्ये युद्ध करणं सामान्य नाही. युद्धाचा परिणाम फार भयंकर असतो. दोन्ही पक्षाचे सैन्य मरून जातात, एवढं मोठा रक्तपात होतो. ते सैन्य मेलं की त्या सैन्याचे जेवढ्या काही पत्नी असतील त्या पत्नी विधवा होणार. त्यांनी कसं जगायचं. त्या विधवा झाल्यावर त्यांचे लहान लहान मुलं असतात, त्या मुलांनी कशावर जगायचं. फार मोठा भयंकर परिणाम असतो. युद्धामध्ये शस्त्र अस्त्राचा नाश होतो. आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा नाश होतो. म्हणजे युद्धाच्या दृष्टीने जर पाहिलं तर फार मोठी काय आहे, हानी आहे. म्हणून ज्ञानोबरांनी महाघोरी शब्द वापरला. युद्ध करणं कसं आहे, महाघोर, विनाशक आहे. तर अशा विनाशक कर्मामध्ये प्रवृत्त करत असताना अर्जुना तू कर्म कर, अर्जुना तू युद्ध कर असं म्हणत असताना देवा तुला लाज नाही वाटत. देवाची लाज काढली अर्जुनाने. आता हा जगाचा मालक, विश्वाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. हे विश्व, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. जयापासून सकळ हे महिमंडळ झाले. भगवंतानी सगळी चराचर सृष्टीच उत्पन्न केली आहे. सगळी सृष्टी आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी तुझं वाचोनी चिंता. म्हणजे घडी मोडी हेळा मात्रे तोची विश्व प्रसवाला. पांडुरंगाने सगळ्या जगाला जन्म दिलेला आहे. आणि घडी मोडी हेळा मात्रे, एका क्षणामध्ये उत्पन्न करतो, एका क्षणामध्ये भगवंत या जगाला नष्ट करतो. आपल्या मनाने जर विचार केला तर या जगताचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. जगताची कशी रचना आहे याचा विचार सुद्धा आपल्याच्याने करणं होणार नाही. निर्माण करणं तर दूरच राहिलं, जग तर आपण कधीच निर्माण करू शकत नाही.
पण जग केवढं मोठं आहे याची कल्पनासुद्धा आपल्याच्याने होणार नाही. एवढ्या मोठ्या जगताला निर्माण करणारा भगवान परमात्मा आहे, जगाचा मालक आहे. आणि त्या जगाच्या मालकाची अर्जुनाने काय काढली? लाज काढली. लाज. ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता. देवा, अशा युद्धाच्या कर्मामध्ये मला घालत असताना तुला लाज कशी वाटत नाही? एक बोलतो आणि एक करतो, हे देवा चांगलं लक्षण नाही, साधूचं लक्षण नाही. हे साधूचं लक्षण काय आहे? साधू त्याला म्हणतात ज्याच्या बोलण्यामध्ये जे असतं तेच त्याच्या मनामध्ये असतं, आणि मनामध्ये जे असतं तेच त्याच्या आचरणामध्ये असतं, त्याला म्हणावं साधू. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. समर्थ रामदास स्वामीचं वाक्य आहे. बोले तैसा चाले, जसा बोलतो तसा चालतो म्हणजे वागतो. त्याची पावले वंदावी, त्याची पावले वंदावी. तो साधू आहे. त्याच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला तसंच तो जगापुढं बोलून दाखवतो, आणि जगापुढं जे बोलून दाखवतो तेच तो आपल्या आचरणात आणत असतो. तेच तो आपल्या आचरणात आणत असतो. जैसे कीर्तन करावे तैसे वर्तुनी दावावे. तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारायांचं असं म्हणणं आहे, जैसे कीर्तन करावे. कीर्तनकाराने कसं असावं? जसं तो कीर्तन करतो, कीर्तनामध्ये लोकाला जसं सांगतो तैसे वर्तुनी दावावे. आपण तसं आचरण करून जगाला सांगावं. गाथा, ज्ञानेश्वरी याच्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान फक्त लोकाला सांगण्यासाठी नाही, त्याचं अगोदर आपण आचरण केलं पाहिजे. तैसे वर्तुनी दावावे, त्याला साधू म्हणतात. तर आचरण करून जगाला दाखवत असतो. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. क्रिया करुनी दाविती, बोलूनी दाविती असं कोणत्याच गाथ्यामध्ये सापडणार नाही. बोलून सांगतात असं नाही, ते करून सांगतात. अगोदर आपण स्वतः अनुभव घेतात, मग जगापुढे मांडत बसतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. क्रिया करून ते लोकाला काय करत असतात? मार्ग दाखवत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तिथं सुद्धा तुकोबारांनी वर्ताया शब्द घातला. जे संतांनी सांगितलेलं आहे, अगोदरच्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलं ते आम्ही लोकाला सांगण्यासाठी आलो असं नाही म्हटले तुकोबाराय. वर्ताया, तसं आचरण करून दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. संताचं लक्षण आहे, जे त्याच्या मनामध्ये आहे तेच त्याच्या वाणीत असतं, आणि जे वाणीमध्ये आहे तेच त्याच्या आचरणामध्ये उतरत असतं. देवा, तू या ठिकाणी उलट करत आहे. मनामध्ये एक, बोलण्यामध्ये एक, आणि आचरणामध्ये जर एक असेल तर तो साधू नाही. साधू नाही, तो दुर्जन आहे. दुर्जन. दुर्जन माणसं कपटी असतात. कपटी. कपट. कपट शब्दाचा अर्थ काय असतो? कपट म्हणजे काय? मनामध्ये एक असणं आणि बोलण्यामध्ये दुसरंच असणं आणि करण्यामध्ये तिसरं असणं, याला काय म्हणतात? कपट. कपट. दुर्जन माणसाच्या अंतःकरणात फार कपट असतं. कपट असतं. सगळ्यासोबत प्रेमाने वागतात दुर्जन माणसं. दुर्जन कसा असतो? तो तुमच्यासोबत प्रेमाने बोलणार, तुमची स्तुती करणार, तुम्ही असे तुम्ही तसे सगळं पटवून सांगणार, आणि तुमच्याजवळ दुसऱ्याची काय करणार? निंदा करणार. तो तुम्हाला असं असं म्हणत होता बा, तुम्ही तसे नाही, पण तो तुम्हाला असं असं म्हणत होता चार चौघामध्ये. आता तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही आपले सोयरे पाहुणे जवळचे, म्हणून मी तुम्हाला असं असं सांगितलं बा. त्याने काहीच म्हटलेलं नसतं, पण तरी सुद्धा तो काय करतो? तसं जाऊन सांगतो. त्याचं मन सांगतं की याने असं सांगितलं नाही, पण बोलण्यामधून तो तसं काय करतो? सांगत असतो. बोलण्यात एक असतं आणि आचरणामध्ये दुसरं असतं, त्याला दुर्जन म्हणावं, तो सज्जन नाही. म्हणून देवा, तुझ्या ठिकाणी हे लक्षण जात आहे बहुतेक, कारण तू अगोदर काय सांगितलं? ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्म करू नये, कर्म कनिष्ठ आहे असं सांगितलं, आणि आता मला तू युद्ध करण्यासाठी तयार हो म्हणत आहे. देवा, की तुझं बोलणं जरा मला सुद्धा आता दुर्जनतेसारखं वाटत आहे, कारण तुझ्या मनामध्ये काय आहे? मी युद्ध करावं असं तुझ्या मनामध्ये इच्छा आहे, आणि तू सांगत असताना ज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगत आहे. देवा, ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता. देवा, या कर्मामध्ये घालत असताना तुला लाज कशी वाटत नाही? हगा कर्म तुझे अशेष निराकरिसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविशी. देवा, हा गा
गा देवा, हे देवा, तूच काय केलेलं आहे, अशेष कर्म निशेष निराकरिशी, सगळ्या कर्माचं संपूर्णपणे तू काय केला, निराश केला, सगळ्या कर्माचा निराश केला. तू सांगतो जो महात्मा झाला तो आता कर्माचा अहंकार घेत नाही, मी हे केलं मी ते केलं, असं महात्मे माणसं म्हणत नसतात अर्जुना, असं तू सांगतो. म्हणजे कर्माचा काय केला, निराश केला, कर्माचं निराकरण केलं. दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजया, कर्म हे अलीकडचं आहे आणि ज्ञान हे काय आहे, श्रेष्ठ आहे, पलीकडचं आहे, असं तू म्हणतो. तरी मज करवी हे हिंसक का करवीशी, हे युद्धासारखं हिंसक कार्य तू माझ्याकडून देवा का करून घेत आहे. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा, तू मान नेदिशी कर्मलेशा, तरी येसनी हे हिंसा करवीत आहाशी. म्हणून हे देवा, हेची विचारी, हे ऋषिकेशा, ऋषिकेश शब्दाचा अर्थ होतो इंद्रियाचा मालक असणारा. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे मालक, स्वामी, इंद्रियाचा जो स्वामी आहे अशा असणाऱ्या ऋषिकेशा, हेची विचारी, तू जरा विचार करून पहा देवा. देवाला अर्जुन सांगतो तू विचार करून पहा. दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना तू विचार कर, अर्जुना तू विचार कर, तू युद्ध केलं पाहिजे असं सांगितलं. आणि आता तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला सांगत आहे, आधी हेची विचारी ऋषिकेशा, हे देवा तू याचा विचार कर. काय, तू कर्मलेशा मान निदिशी, कर्माच्या एका अंशाला सुद्धा जर तू किंमत देत नाही तर येसनी हे हिंसा करवीत आहाशी, एवढी मोठी हिंसा तू माझ्याकडून करून घेत आहे, याचा तू जरा विचार करून पहा. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. आणि जरा शांत झाल्यानंतर अर्जुन बोलत आहे की देवा, व्यामिश्रेणेव वाक्येन मे बुद्धिं मोहयसीव, देवा तुझं हे जे मिश्रित वाक्य आहे, भेसळ झालेलं वाक्य आहे, त्या भेसळ झालेल्या वाक्याने तू माझी बुद्धी मोहित करत आहे. देवाने दोन प्रकारचे वाक्य सांगितले. देवाने कर्म करणं हे सुद्धा श्रेष्ठ सांगितलं, देवा तू युद्ध कर, अर्जुना तू युद्ध कर असंही सांगितलं, आणि त्यानंतर ज्ञान सुद्धा श्रेष्ठ आहे हे पण सांगितलं. म्हणजे दोन वाक्य झाले, भेसळ वाक्य झाले. म्हणून अर्जुन म्हणतो व्यामिश्रेणेव वाक्येन, भेसळ असलेल्या तुझ्या वाक्याने, मे बुद्धिम माझी बुद्धी, मोहयसी इव माझ्या बुद्धीला तू मोहित करत आहे, माझी बुद्धी मोहित होत आहे. म्हणून हे देवा, येन अहम श्रेयम आपनुयाम, येन ज्याच्यामुळे, अहम आम्ही, श्रेय आपनुयाम आमचं कल्याण होईल, तद एकम निश्चित्य वद त्या एकाचा निश्चय करून तो आम्हाला सांग. दोन प्रकारचे वाक्य बोलू नको, हेही कर आणि तेही कर असं तू बोलू नको देवा, असं तू बोलू नको. कर्मही कर आणि ज्ञानही श्रेष्ठ आहे असे दोन प्रकारचे वाक्य तू बोलू नको. दोन्ही मधला एकाचा तू निश्चय कर आणि आमच्या कल्याणाचं जे आहे ते निश्चित एक मत तुझं काय आहे ते आम्हाला तू सांग. देवा तुवाचे आयशे बोलावे तरी आम्ही नेमती काय करावे, आता संपले मनोपा आघवे विवेकाचे. देवा तूच जर आता असं गोष्टी करायला सांगितल्या, तूच जर असं करायला लागला, एक बोलायचं आणि एक सांगायचं, अगोदर युद्ध करणं श्रेष्ठ आहे म्हणायचं, नंतर ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणायचं, असं जर तू करत असेल तर हे देवा आम्ही नेमती काय करावे, तू तर सर्वज्ञ आहे. सर्वज्ञाने जर असं केलं तर आम्ही नेमते माणसं, आम्हाला काय कळतं त्यातलं, धर्म काय असतो अधर्म काय असतो आम्हाला कळतच नाही, आम्ही अज्ञानी आहे. आमच्यासारख्या माणसाने देवा काय करायचं. तरी आता संपले मनोपा आघवे विवेकाचे. मग देवा आम्हाला काहीतरी विवेक मिळावा अशी अपेक्षा होती तुझ्याकडून. अर्जुन शरण आला होता ना, मग गुरु म्हणून देवाला शरण आला होता. गुरुकडे शरण कशासाठी जातात, काहीतरी त्यांच्याकडून विवेक मिळावा, ज्ञान मिळावं म्हणून गुरुला शरण जावं लागतं. मग अर्जुन देवाला शरण गेला कशासाठी, ज्ञान मिळावं म्हणून, विवेक मिळावा म्हणून. आणि देवाने दुसरंच सांगायला सुरुवात केली. म्हणून अर्जुन म्हणतो संपले मनोपा आघवे विवेकाचे. विवेकाची आशा आता आपली देवा संपून गेलेली आहे. आता आम्ही विवेकाची आशा तुझ्याकडून करणार नाही, संपली आशा, असंच म्हणावं लागेल. हा का उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा, आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. देवा याला जर उपदेश तू म्हणत असशील, तू जर याला उपदेश म्हणत असशील की कर्मही श्रेष्ठ आहे, ज्ञानही श्रेष्ठ आहे,
असा विरोधी वाक्याला जर तू उपदेश म्हणत असेल देवा, तरी अपभ्रंश तो कैसा? मग अपभ्रंश कशाला म्हणायचं? अपभ्रंश म्हणून जे जगामध्ये फिरतं, भ्रष्टपणा कशाला म्हणायचं? आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. देवा, आत्मज्ञानाची इच्छा आता आमची पूर्णच झाली म्हणायची तुझ्याकडून. उपहासाने अर्जुन बोलत आहे, आत्मज्ञानासाठी तुझ्याकडे आलो आणि तू दुसरंच सांगायला लागला, म्हणजे आत्मज्ञानाची इच्छा आता आमची पूर्णच झाली असं समजायचं देवा. अरे वैद्य पथ्य वारुणी जाये, मग जरी आपणची विषसूये, तरी योगिया कैसे निजे सांगे मज. रोगिया कैसे निजे सांगे मज. हे देवा, अर्जुन दृष्टांत देऊन देवाला सांगतो, देवा एखाद्याचं जर दुखायला लागलं, एखादा रोगी झाला, समजा त्याला ताप आला, ताप आल्यानंतर मग काय करतं माणूस? एकतर त्याला उचलून दवाखान्यात न्यायचं, नाही तर दवाखान्यातल्या बॉल उचलून घरी आणायचं. वैद्य पथ्य वारुणी जाय. तो वैद्य डॉक्टर जर घरी आला, त्याने त्याला तपासलं, रोग झालेला आहे, ताप आलेले आहे, जास्त वाढलेले आहे, असं केल्यानंतर तो काय करतो? पथ्य वारुणी जाय. जे पथ्य आहे ते वारुणी घेऊ नका म्हणून सांगतो डॉक्टर. एखाद्याला ताप आले असला, मग डॉक्टर काय सांगतो? आता तुम्ही दूध पिऊ नका, दही खाऊ नका, त्याने काय होईल? तुमचा ताप वाढू शकतो. गार पाण्याने आंघोळ करू नका, किंवा 1-2 दिवस आंघोळच करू नका, नंतर आंघोळ करा, असं पथ्य सांगत असतो डॉक्टर. जो करतो पथ्य सांगतो. मग देवा, असा जर एखादा वैद्य आला, त्याने पथ्य सांगितलं आणि तो निघून गेला, आणि तो निघून गेल्यानंतर त्या ताप आलेल्या माणसाला याने दूध तर दिलंच नाही प्यायला. डॉक्टरने सांगितलेलं दूध देऊ नका म्हणून याने दूध नाही दिलं, त्याला काय दिलं? विषच दिलं. विष दिलं. मका वाढण्यासाठी त्याने औषध आणूनच ठेवलेलं होतं घरी, त्याच्यातलं एक झाकण दिलं. कोणाला? ताप आलेल्या माणसाला. आता जो चांगला आहे, ज्याला कोणताच रोग झाला नाही, त्याला जरी विष दिलं तर तो काय जातो? मरून जातो. आणि आता ज्याचं मुळातच दुखायला लागलंय, त्याला आधीच ताप आली, तापीमध्ये जर थोडं दूध जरी पाजलं तर तो आता मरणार आहे, अशा माणसाला दूध न देता त्याने विष दिलं तर तो रोगी कसा जगेल बरं? जरी आपणच विषसूये, आपणच विष दिलं, तरी रोगिया कैसे निजे सांगे मज. देवा, तो रोगी कसा जगेल? तसं देवा, मी या ठिकाणी रोगी झालेला आहे. रोग झाला मला. कोणता रोग झाला? मोहाचा रोग झाला, शोकाचा रोग झाला आहे. मोह बुद्धीमध्ये शिरला, त्याचा मला रोग झालेला आहे. आणि तो रोग घालवण्यासाठी वैद्य म्हणून तुझ्याकडे मी पाहिलं. तू मला पथ्य सांगायला पाहिजे, तू हे करू नको, ते करू नको, असं सांगायला पाहिजे. तर देवा, असं सांगण्याच्या ऐवजी तू मला युद्धाचं विष पाजू राहिला, मिश्र वाक्याचं तुम्हाला विष पाजू राहिला, मग मी कसा जगेल देवा? दुसरा दृष्टांत अर्जुन सांगत आहे, जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, की माजवन दिजे मरकटा, तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. हे देवा, ज्याप्रमाणे एखादा आंधळा माणूस आहे, आंधळ्या माणसाला दिसत नाही, रात्री दिसत नाही असं नाही, त्याला दिवसासुद्धा दिसत नाही, कारण तो आंधळा आहे आणि तो मार्गाला चाललेला आहे. आता मार्गाला चालत असताना नवीन मार्गावर जर आंधळा गेला तर तो विचारतो, अहो हे रस्ता कुठं जातो, रस्त्याला मी बरोबर चाललो का, असं विचारतो. मग डोळस माणसाला त्याने जर विचारलं की हा रस्ता कुठे जात आहे, मी रस्त्यावर चाललो का, पुढं काही खड्डा गिड्डा काय आहे का, असं विचारल्यानंतर त्याला सरळ मार्गाने नेण्याच्या ऐवजी एखाद्याने हात धरला आणि आडमार्गाला त्याला लावून दिलं, काट्याच्या रस्त्याने त्याला जर लावून दिलं, जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, आडमार्गावर त्याला लावलं, तर त्याची जशी स्थिती होती, कशी स्थिती होणार? आता अगोदरच तो आंधळा आणि आडमार्गाला गेल्यानंतर त्याची फजितीच होणार आहे. तसंच देवा, मी अगोदरच आंधळा आहे, बुद्धीच्या डोळ्यामध्ये मोह शिरला, आणि मोहामध्ये मला चांगलं काय आहे, वांगलं काय आहे, काहीच कळत नाही, असा मी आंधळा झालो. आणि आंधळ्या माणसाला चांगल्या मार्गाला लावायचं, ते सोडून देऊन तुम्हाला आडमार्गाला घालू राहिला, असं देवा तू काय करतो? तिसरा दृष्टांत अर्जुन सांगतो, का माजवन दिजे मरकटा, किंवा हे देवा, मरकटा माजवन दिजे. माजवन म्हणजे दारू, मरकट म्हणजे माकड. एखादं माकड असेल, माकडाचा स्वभावच कसा असतो? चंचल असतो, चंचल. माकड एका ठिकाणी कधीच थांबत नाही. एका ठिकाणी जो कधीच थांबत नाही त्याला म्हणावं माकड.
माकड कसं असतं, एका ठिकाणी थांबत नाही, ते फिरत राहतं, नुसतं फिरत राहतं. ते प्रवचनाला जरी बसलं तरी मनामध्ये घरूनच जाऊन येईन, आपल्या इथल्या घरी जाऊन येईन, दुकानात जाऊन येईन, मंदिरातून जाऊन येईन, दुसऱ्या प्रवचनात जाऊन येईन. हे माकडाचं काम असतं. मग वारकरी हे माकडाचे कामं करायचं नाही बरं का. बसल्या बसल्या आपलं मन हिंडून द्यायचं नाही, मन स्थिर ठेवायचं. माकड कसं असतं, चंचल असतं. एका झाडावर जरी गेलं तरी क्षणभर सुद्धा एका फांदीवर बसत नाही. तिकडं उडी हाणीन, पुढच्या फांदीवर उडी हाणीन, वर जाईन, खाली जाईन. तेवढं झाड चक्कर झाले का मग ते झाड सोडून देईल, दुसऱ्या झाडावर जाईल. सगळे झाडं संपले तर मग लोकांच्या घरावर जाईन, घरावर वाळू घातलेलं काही खाईन, इकडचं काही खाईन. म्हणजे माकडाचा स्वभावच चंचल आहे, एका ठिकाणी ते कधीच स्थिर होत नाही. आणि अशा माकडाला जर देवा दारू पाजली, एखाद्याने माकडाला काय केली, दारूच पाजली. दारू पिल्यावर माणसं अस्थिर होतात. जे अगोदरच चंचल आहे त्या माकडाला दारू पाजल्यावर त्याची काय स्थिती होणार आहे, नुसतं पळण इकडं तिकडं. तसं देवा, मी अगोदरच माकड आहे, माकड, माझं मन स्थिर नाही, माकडासारखं झालेलं आहे. म्हटलेलं आहे पुढं 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. देवा, माझं मन चंचल आहे, चंचल, हे स्थिर होईल हे मला सांगता येत नाही. असं माकडासारखं चंचल मन असणारं असं मी माकड झालेलो आहे. आणि आधीच चंचल असून तू मला दारू पाजत आहे. देवा, हे चांगलं नाही. तैसा उपदेश हा गोमटा वडवला आम्हा. देवा, तुझा जो उपदेश आहे तो फारच चांगला आम्हाला आता मिळाल्यासारखं दिसतोय. उपहासाने बोलता अर्जुन, चांगलंच आम्हाला तुझा उपदेश मिळाला आहे. म्हणजे भगवंताच्या उपदेशाला अर्जुनाने दारूसारखं समजलं, दारूसारखं. पहा अर्जुनाची बुद्धी. तिन्ही दृष्टांतामध्ये पहिल्या दृष्टांताच्या नुसार जर पाहिलं तर देवाचं बोलणं हे अमृतासारखं समजायचं, तर अर्जुन म्हणतो तो विषासारखा आहे, विष देत आहे मला. आंधळा सुईचे आव्हानता आडमार्गाला घातल्यासारखा उपदेश मानतो. आणि तिसऱ्या दृष्टांतामध्ये भगवंताच्या उपदेशाला दारूसारखं मानलंय, दारूसारखं. म्हणजे उपदेश आम्हाला चांगला नाही. आणि त्यावर सुद्धा अर्जुन म्हणतो उपदेश हा गोमटा आवडवला आम्हाला चांगलाच उपदेश प्राप्त झालेला आहे. मी आधीचे काही नेणे वरी कवळीलो मोहे येणे. श्रीकृष्णा, विवेक या कारणे पुशिला मज. देवा, तुला मी शरण कशासाठी आलो? मला काय कामधंदा नाही का घरी? कामधंदा नाही? तुम्ही सांगा, या ठिकाणी चातुर्मासाला तुम्ही कशामुळे आले, कशासाठी आले? घरी कामधंदा नाही म्हणून आले का? नाही. म्हातारे माणसाला जरी काम नाही झालं तरी किमान घरचे लेकरं तरी सांभाळणार, घरचे ते राखण तरी करणार कुत्र्या मांजरापासून. एवढं तर काम जमतं ना. महिला मंडळी नाही काही केलं, तर सोना जर शेतात जात असेल तर महिला भांडे घासून ठेवणार, काहीतरी होतं ना. घरी असल्यानंतर काही काम होतच नाही असं काही का? काही न काही काम होतंच. म्हणून कामधंदे सोडून तुम्ही या ठिकाणी चातुर्मासाला आले. कशामुळे आले? काहीतरी आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे, आपल्याला काहीतरी विवेक प्राप्त झाला पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, म्हणून तुम्ही इथं आले या ठिकाणी. इथं येऊन सुद्धा सोपं नाही. सकाळी उठायचं, गार पाण्याने स्नान करायचं, एवढे कष्ट करायचे, स्वयंपाक करून खायचा, मधुकरी आणायची, एवढं सगळं करून तुम्ही या ठिकाणी आले. रोजच्या रोज प्रवचनाला येऊन बसले. आणि प्रवचनाला तुम्ही येऊन बसल्यावर प्रवचनाला बसणाऱ्याने जर तुमच्या पुढं नुसत्या गप्पाच आणल्या, तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं काही सांगितलंच नाही, तुम्हाला गाथ्यातलं काही सांगितलंच नाही, नुसता याच्या गप्पा त्याच्या गप्पा सांगितल्या, तर मग कसं होईल बरं तुमचं? चांगलं आहे का? तुम्ही काय म्हणणार? तुम्ही सुद्धा हेच म्हणणार, घरदार काम धंदे सगळं सोडून आम्ही या ठिकाणी आलो आणि या बुवाने आम्हाला काहीतरी ज्ञान सांगायचं सोडून दिलं. आणि हे सोडून देणं आमच्या पुढे प्रपंचाच्याच गप्पा आणतो. आम्ही प्रपंच सोडून इकडे आलो आणि इथं येऊन सुद्धा आम्हाला प्रपंचच सांगू राहिला, असं तुम्ही म्हणणार ना. तेच अर्जुन म्हणतो देवा, मी तुला शरण का आलो? मला काय कामधंदा नव्हता का? मला काय पोरं बाळ नाही का? सगळं खटलंय ना मागं. एवढं सगळं सोडून मी तुला का शरण आलो? कृष्णा, विवेक या कारणे पुशिला तुझं. तुला विवेक विचारण्यासाठी आलो मी. देवा, तू मला ज्ञान सांग, माझ्यासाठी हिताचं काय आहे, योग्य काय आहे, हे सांगण्यासाठी मी तुला शरण आलो. श्रीकृष्णा, या कारणे तुझं विवेक पुशिला. का विवेक पुशिला? तुम्हाला घरी जाऊन परमार्थ करता येत नव्हता का? घरी राहून परमार्थ करणं सोपं नाही ना, कारण घरचं वातावरण चांगलं नसतं. घरी राहिल्यानंतर मनुष्याला आसक्ती लागते, पोरं बाळं असतात, बायका नवरा घरदार शेती याची आसक्ती असते. त्या आसक्तीमध्ये राहून परमार्थ नाही करता येत, मोह असतो. म्हणून तुम्ही सगळं सोडून चातुर्मासाला येता. तसंच आहे देवा, मी आधीची काही नेणे, अगोदरच मी नेणता आहे. मला हे परमार्थातलं काहीच कळत नाही, अज्ञानी मनुष्य आहे.
वरी कवळिलो मोहे येणे. अर्जुन म्हणतो देवा अगोदर मी अज्ञानी तर आहेच, पण त्याच्यावर सुद्धा माझ्या मनावर मोह बसलेला आहे, मोह झाला मला. श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशिला तुझ. मग या मोहामधून मी बाहेर निघावं म्हणून तुला मी काय केलं, विवेक सांगितलं. विवेक तुम्हाला सांगा असं तुझ्या पुढे प्रश्न केला. देवा मला काहीतरी ज्ञान सांगा असं विचारलं. तो ज्ञान सांगायचं बाजूलाच ठेवलं आणि दुसरंच मला अडचणीमध्ये टाकू राहिला. काय केलं तू, तव तुझी एक एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरल्या काही ऐशे की जे. अरे देवा तू काय करत आहे, तुझी एक एक नवाई, एक एकच तुझं नवीन मला पाहायला मिळायला लागलं. काय, उपदेशा माझी गोवाई, तुझ्या उपदेशामध्येच तुम्हाला गुंतून टाकत आहे. निश्चित काय ते सांगतच नाही. कधी म्हणतो ज्ञान फार श्रेष्ठ आहे अर्जुना, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला विषय सुखाकडे तो जातच नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही, असं म्हणून 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 ज्ञानाचा गौरव करतो. आणि तुझा उपदेश संपला की शेवटला तुझं वाक्य ठरलेलं आहे, उत्तिष्ठ, उठ अर्जुना, घे धनुष्य, लाव बाण आणि कर युद्ध. उपदेशा माझी गोवाई, तुझ्या उपदेशामध्ये तुम्हाला गुंतून टाकू राहिला. मला आता कळत नाही देवा, धनुष्यबाणाचा त्याग करावा का युद्ध करावं, काय करू मी, दोन्हीकडे नाही ना मी आता. धोबी का कुट्टा, घर का ना घाट का, अशी माझी अवस्था झाली. मला ज्ञानाकडे जावं हेही समजाना आणि युद्धाकडे जावं की न जावं हेही समजाना देवा. तव तुझी एक एक नवाई येतं उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरल्या काही ऐशे की जे. देवा खरं सांग, अनुसरल्या, एखादा जर शरण आला आपल्याला तर असं करत असतात का? आंधळ्या माणसाने मार्ग विचारल्यावर असं करत असतं का? त्याला आडमार्गाला घालावं लागत असतं का? नाही सांगता आलं तर सांगू नको ना, पण त्याला आडमार्गाला तरी किमान घालू नये देवा. अनुसरल्या काही ऐसे की जे. अरे देवा तूच आहे तो त्रेतायुगामधला राम, ध्यानात आहे ना देवा, तूच होता ना राम अवतारामध्ये. तुला ज्यावेळेस बिभीषण शरण आला तर बिभीषण शरण आल्यानंतर त्याला असंच मारून टाकलं का? बिभीषणाचा किती तो गौरव केला. अजून युद्ध जिंकायचं लांबच राहिलं, बिभीषण शरण आल्या आल्या त्याचा काय करून टाकला, राज्य अभिषेक केला. हनुमंताला सांगितलं आणा समुद्राचं पाणी, लगेच मंत्रण काय तो थाट, बिभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला युद्धाच्या अगोदरच. एवढं बिभीषणावर प्रेम केलं, किती जीव लावला बिभीषणाला. त्याचा सक्का भाऊ होता, त्या सक्का भावाला सोडून तो बिभीषण शरण आला. तो त्याचा काय केला, स्वतःच्या भावाप्रमाणे त्याचं पालन केलं, प्रतिपाळ केला आणि रावणाला मारल्यानंतर त्याला एवढं मोठं राज्य तू देऊन टाकलं. तोच तू आहे ना. मग त्याच ठिकाणी तू श्रीकृष्ण अवतार धारण केला आणि बिभीषणासारखं मी तुला शरण आलोन द्यावा, मग माझा का तू त्याग करत आहे? मला चांगल्या मार्गाला तू लाव ना, उपदेशामध्ये गुंतून का ठेवतो? अनुसरल्या काही ऐसे की जे. देवा एखादा जर शरण आला तर शरण आल्यानंतर त्याची अशी स्थिती करत असतात का? अशी स्थिती करू नये, करू नये देवा. एवढे मोठे लोक सगळे मागं मागं येतात, सगळे लोक. तुम्ही गावामध्ये पहा, खेडेगावामध्ये किंवा दुसऱ्या कुठं ठिकाणी पहा, एखादा महाराज जर असेल त्या महाराजाच्या मागं सगळे लोक जाते, सगळे जमा होऊन जाते. कुठं 4 धामाला निघाला, सगळे लोक पदरचे पैसे घालून तिथं तीर्थयात्रेला जातात, सप्त्यासाठी येतात, घरातून वर्गणी देतात, सगळं करतात. म्हणजे त्याला अनुसरताच ना, त्या महाराजाला शरण गेल्यासारखं आहे ना, त्याच्यानुसार सगळं करतात. त्याने सांगितलं बसा पारायणाला बसले, त्याने सांगितलं बसा कीर्तनाला बसले, तो जसं सांगेल तसं करतो. मग देवा तू मला सांग, अनुसरल्या काही ऐशे की जे. एखादा जर त्या महाराजाला शरण गेला तर त्याचं काम काय आहे? आपल्याला जे शरण आले, जे आपले कीर्तन श्रवण करण्यासाठी आले, त्यांना त्यांच्या हिताचं सांगितलं पाहिजे, त्यांचं कल्याण ज्याच्यात आहे ते सांगितलं पाहिजे देवा. आणि मग अनुसरल्या काही ऐशे की जे, ते चांगलं सोडून देऊन त्यांच्या पुढं गप्पा माराव्या का? गप्पा मारू नये. त्यांच्याकडचं धन लुटून घ्यायला पाहिजे का महाराज मंडळींनी? देवा त्यांच्याकडचं लुटणं चांगलं नाही. त्यांना हिताचा मार्ग सोडून देऊन त्यांना त्यांच्या पुढं विनोद करणं चांगलं नाही देवा. अनुसरल्या काही ऐशे की जे. आम्ही तनु मनु जीवे तुझ्या बोला ओटंगावे तरी तुवाची ऐशे करावे तरी सरले म्हणे, सरले म्हणे. देवा तुझ्यासाठी काय नाही केलं रे आम्ही? तनु मनु जीवे तुझ्या बोला ओटंगावे, तनु मनु जीवे. शरीर तुझ्यासाठी खर्च केलं, सगळं घरदार सोडून आम्ही आलो, सगळं शरीर खर्च केलं. मनु अंतकरणाने तुझं चिंतन करतो, स्मरण करतो, आणि जीवे जीवाने सुद्धा तुलाच आपलं मानलेलं आहे. असं असताना सुद्धा तुझ्या बोला ओटांगावे, तू जे काही शब्द बोलशील
त्या शब्दाचं आम्ही काय करतो? पालन करतो. तू म्हणाला हे करा, आम्ही ते करतो. तू म्हटला हे करू नका, आम्ही ते करत नाही. देवा तू सांग ना, तुझ्यासाठी आम्ही आजपर्यंत काय केलं नाही. तनुमनु जीवे तुझ्या बोला ओटंगावे आणि तुवाची आईशे करावे तरी सरले म्हणेन. देवा तूच असं करायला लागला तर मग आमचं सगळंच संपलं असं म्हणायला आता हरकत नाही. आता ऐशिया परी बोधिशी तरी निके आम्हा करीशी. येथ ज्ञानाची आस कायशी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणायला लागला देवा आता ऐशिया परी बोधिशी, असं जर तू आम्हाला आता ज्ञान सांगायला लागला आमचं अहित करणारं, तरी निके आम्हा करीशी. देवा तू आमचं चांगलंच करायला लागला, आता मला वाटायला लागलं फारच चांगलं करायला लागला. येतं ज्ञानाची असं काहीशी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणायला लागला तुझ्याकडून आता अपेक्षा नाही देवा, ज्ञानाची अपेक्षा संपली तुझ्याकडून. अगोदर आलो होतो देवा आपल्याला ज्ञान सांगेल म्हणून, पण आता ज्ञानाची अपेक्षा मी सोडून दिली देवा तुझ्याकडून. तरी हे जाणीवेचे कीर सरले अनिक एक असे जहाले जे थिते ढवळले मानस माझे. देवा हे जाणीवेचे कीर सरले, ज्ञानाची अपेक्षा तर माझी केव्हाच सुटली. तू जेव्हा ज्ञान श्रेष्ठ कर्म कनिष्ठ म्हणायला लागला तेव्हाच मनामध्ये असं वाटलं की देवाकडून आता ज्ञानाची अपेक्षा करायची नाही, देवा आपल्याला सांगू शकत नाही. जाणीवेचे कीर सरले, ज्ञानाची अपेक्षा सरून गेली, संपली. परी अनेक एक असे झाले, पण देवा मी ज्ञानाची अपेक्षा तर सोडलीच, पण दुसरंच या ठिकाणी एक घटना घडली. काय झालं? जे थिते ढवळले मानस माझे जे थिते मानस ते ढवळले. अगोदर माझं जे चित्त होतं ते चित्त सुद्धा आता देवा स्थिर राहिलं नाही. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने निश्चयच केला होता की आता मी युद्ध करणार नाही असा निश्चय झाला होता. युद्ध करू नये म्हणून रथाच्या खाली जाऊन बसला होता. धनुष्यबाणाचा सुद्धा त्याग केला. म्हणजे मनामध्ये स्थिती कशी झाली? युद्ध करू नये असा निश्चय केला. पण देवा त्यानंतर तू ज्ञान सांगायला लागला. पण ज्ञान सांगायला लागल्यावर माझ्या मनात अशी इच्छा झाली का आता देवा आपल्याला ज्ञान सांगेल, ब्रह्मज्ञान सांगेल, कर्म करायला लावणार नाही अशी इच्छा निर्माण झाली. परत तू कर्मश्रेष्ठ सांगायला लागला, मग ज्ञानाची अपेक्षा संपली. आणि थिते ढवळले मानस माझे, अंतकरणाने जो निश्चय केला होता तो निश्चय सुद्धा आता राहिला नाही. कारण तू कर्माला सुद्धा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. मग मला आता संशय येऊ राहिला, युद्ध करावं की न करावं. म्हणजे तुझ्या उपदेशाने ज्ञानाची अपेक्षा तर गेलीच, पण अगोदर मनाचा जो निश्चय होता तो निश्चय पण देवा आता राहिला नाही. तेवेची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नेणीचे, जरी चित्त पहाशी माझे येणे मिशे. तरी सुद्धा तेवीची कृष्णा हे देवा तुझे चरित्र काही नेणीचे. पण देवा मला परत परत असं पण वाटत आहे की नाही, हा कोण आहे? देव आहे, ईश्वराचा अवतार आहे, जगाचा मालक आहे, याला सगळं कळतं. आपल्या मनातलं काय आहे, दुसऱ्याच्या मनात काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे सगळं करतं. कारण हा कोण आहे? देव आहे. असं पण मला कधी कधी वाटतं. देवीची श्रीकृष्णा तुझे चरित्र काही नेण्याचे. देवा तुझं चरित्र कसं आहे हे तर मला कळतच नाही. गोकुळामधलं चरित्र कसं आहे देवाचं? फार विचित्र चरित्र आहे. कोणत्याच अवतारामध्ये असं चरित्र केलं नाही, ते चरित्र देवाने केलं. म्हणून जे नास्तिक लोक आहेत ते नास्तिक लोक रामाची तेवढी निंदा करणार नाही, पण भगवान कृष्णाची काय करतात? निंदा करतात. निंदा का? कारण ते कृष्णाचं चरित्रच अजून त्यांना कळालं नाही. तुम्ही सुद्धा आपण त्याचे भक्त आहोत हा भाव मनातून काढून टाका. थोडा असं बाजूला सरकून कृष्णाच्या चरित्राकडे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. कसं विचित्र चरित्र आहे. जर तो देवाचा अवतार आहे तर मग देव चोऱ्या कस काय करतो? प्रश्न येतो का नाही? देवाचा अवतार म्हणून घेतो, मग चोऱ्या कस काय करतो तुमचा देव? तुमचा देव जर ईश्वर आहे तर ईश्वराने हेच शिकवलं का? एवढ्या मोठ्या गवळणीसोबत तो कसा रममान झाला? रासक्रीडा एवढ्या गवळणीसोबत त्यांनी कशी केली? जर तो देव आहे तर अशा गोष्टी त्याने का केल्या? तो कपटाने का वागत आहे जर देव आहे तर? तुमचं शास्त्र सांगतं की स्त्रियांना मारू नये, स्त्रियावर अत्याचार करू नये, पण देवाने पहिलं कोणला हाणलं? पहिली कोण होती? पुतना कोण आहे? स्त्रीच आहे ना. मग तरी सुद्धा देव असा का वागला? देवाने एवढे कपट का केले? एवढे कपट देवाने का केले? जर युद्धाची नीती सांगते की रथाच्या खाली जर एखादा असेल तर त्याला मारू नये, कर्ण कुठं होता? रथाच्या खालीच होता ना. मग रथाच्या खाली असताना सुद्धा अर्जुनाला तू त्याला मारायचं सांगितलं का नाही?
त्याला मारायचं सांगितलं. देवा हे चांगलं आहे का? कपट करणं चांगलं आहे का? चांगलं नाही, चांगलं नाही. अरे द्रोणाचार्य कोणाकडूनच मरत नव्हते, तिथं सुद्धा तू कपट केलं. सत्यवादी असणाऱ्या धर्मराजाला खोटं बोलायला लावलं की अश्वत्थामा मेला, असं खोटं नाटं बोलायला लावून तू ते द्रोणाचार्याचं काय केला? वध करून टाकला. हे चांगलं आहे का? चांगलं नाही. युद्धाच्या अगोदर मोठेपणाने सांगितलं दुर्योधनाला सांगत असताना, मी ज्या बाजूला राहीन त्या बाजूने शस्त्र उचलणार नाही. आणि भीष्माच्या वेळेला हातामध्ये चक्र नाही घेतलं. म्हणजे श्रीकृष्णा तुझे चरित्र काही नाही, तुझं चरित्र कसं आहे देवा हे कोणालाच कळू शकत नाही. फार विचित्र चरित्र आहे. म्हणून तू जरी मला असं संभ्रमामध्ये टाकत आहे, भ्रमामध्ये टाकत आहे, तरी सुद्धा माझं एक मन असं सांगतं की नाही, या निमित्ताने देव आपली परीक्षा पाहत असेल. या अर्जुनाला युद्ध करावं वाटतं की न करावं वाटतं अशी परीक्षा तर पाहत नसेल. देवाचं काय सांगतं तर देव कोणाची परीक्षा पाहतो? जरी चित्त पाहाशी माझे येणे मिशे. देवा या निमित्ताने तू माझं मन तर पाहत नाही ना, मनामध्ये काय आहे. किंवा ना तरी झकवीत आहाशी माते की तत्वाची कतिशी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवे ना. किंवा ना तरी अथवा माते झकवीत आहाशी, तू मला फसवत तर नाहीस ना. मी तुला शरण आलेलो आहे, मग आता मी जर एखादा शब्द बोललो तर अर्जुन माझा शब्द कधीच सोडणार नाही, शब्दाचा त्याग करणार नाही, असं म्हणून तू मला फसवीत तर नाही ना देवा. हे पण कधी कधी वाटतं मला. किंवा कधी कधी की तत्वाची कतिशी ध्वनिते, कधी कधी असं सुद्धा वाटतं की देवाच्या शब्दामध्ये काहीतरी तत्वज्ञान असणार आहे. हे जरी युद्धकर म्हणत आहे तरी त्या शब्दामध्ये सुद्धा ज्ञान असू शकतं, असं सुद्धा देवा मला वाटायला लागलं. की तत्वाची कतिशी ध्वनिते, ध्वनीमध्ये जर तू एखादा सिद्धांत मला सांगत असेल तर मला काय कळणार आहे? कबीर महाराज होते, शेती करत होते, मिरच्या लावण्याचं काम सुरू होतं. आता शेती करणं म्हणजे मिरच्या कशा लावत असतात, अगोदर रोप असतं मिरच्याचं, रोप उपटायचं आणि लावायचं सरीला, दांडाला, वाफ्यामध्ये रोप उपटायचं, इकडून आणि तिकडं लावायचं. तेवढ्या गडबडीमध्ये एक माणूस आला, पळतच आला, कबीर महाराज माझ्याकडे वेळ नाही, मी तुमच्यापाशी 1 मिनिट उभा राहू शकतो, मला पुढं काम आहे, पण भक्ती म्हणजे काय ते मला जाणून घ्यायचे, तेवढं सांगा तरी मला भक्ती म्हणजे काय. 1 मिनिटामध्ये सांगा. आता 1 मिनिटात याला काय कळायचं भक्ती म्हणजे काय? आयुष्य गेले लोकांची भक्ती करण्यात, त्यांना भक्ती कळणार, याला 1 मिनिटात. पण ते संतच होते, संत. तत्वाची कथिशी ध्वनिते, याच्यासाठी मला सांगायचं. ध्वनीत त्यांनी काय सांगितलं? तत्व सांगितलं. काय सांगितलं? त्या पैलवानाला, त्या माणसाला सांगितलं, अरे भक्ती करणं म्हणजे काय अवघड आहे? माझ्याकडे पहा, मी आता जे करत आहे त्याला तू भक्ती म्हणन, चल निघ. 1 मिनिट काय लागत तुला? अर्ध्या क्षणात सांगतो. मी जे करत आहे तीच भक्ती आहे, जा. त्याने सांगितलं, हे काय मिरच्या लावून राहिले, मिरच्या करणं भक्ती, मग ह्याच्यातून मासाल लोक घरून इकडे कशाला येते? तीच भक्ती करते ना तिकडं, घरचे धंदे सोडून इकडे कशाला येते? मिरच्या लावणं कुठं भक्ती असतं का कबीर महाराज? तुम्हाला मी विचारायला लागलो, शरण आलो तुम्हाला, सांगणं होत असेल तर सांगा, नाही तर म्हणा मला माहीत नाही भक्ती. मला सांगू राहिले मिरच्या लावणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे, भक्ती. कबीर महाराज सांगतात, अरे तत्वाची कतिशी ध्वनी, ते ध्वनीमध्ये, आचरणामधून मी तुला तत्वज्ञानच सांगू राहिलो. तत्वज्ञान. मिरच्या लावणं कसं भक्ती आहे? मिरच्या लावणं म्हणजे काय? इकडचं रोप उपटायचं आणि तिकडं लावायचं, असं समज. रोप म्हणजे काय आहे? आपलं अंतकरण आहे, मन आहे, चित्त आहे. संसारातलं मन काढायचं आणि देवाजवळ लावायचं, झाली भक्ती. काय अवघड आहे त्यात? तत्वाची कतिशी ध्वनी ते तसं देवा. अर्जुन म्हणतो, तू मला तुझ्या ध्वनीमधून, बोलण्यामधून, आचरणामधून ज्ञान तर सांगत नाहीस ना, हे मला आता कळत नाही देवा. हे अवगमिता निवृत्ती जाणावे ना. मी जर लक्ष दिलं, त्याचा विचार करायला लागलो, तर खरं काय आहे हे मला आता देवा कळत नाही. म्हणजे माझी स्थिती कशी झालेली आहे, युद्ध करावं की न करावं हे मला कळत नाही. ज्ञान श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे हे सुद्धा मला कळत नाही. तुला मी शरण आलो, तू माझा उद्धार करत आहे की मला नरकाच्या मार्गाला लावित आहे देवा, हे मला कळत नाही. असं माझं चित्त भ्रमिष्ट झालेलं आहे, भ्रमिष्ट. आता पुढं काय अर्जुन बोलतो ते आपण उद्या पाहू. आज 16व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे, 3ऱ्या अध्यायाची 16वी ओळीपर्यंत. उद्या पुढच्या ओळीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.